नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, व्यक्ती तितक्या प्रकृती. आपल्या घरात सुद्धा बघा ना, वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती एकत्र नांदत असतात. आता घर म्हटलं की भांड्याला भांडं लागतंच, वाद भांडणं ही होतातच. पण ही वाद भांडणं किती टोकाला न्यायची, किती ताणायची, हे सर्वस्वी त्या त्या व्यक्तींनी ठरवायचं असतं. भांडण झालं, मतभेद झाले, ते तिथेच विसरून पुन्हा नव्यानं सुरुवात करणं हे त्या व्यक्तींच्या विचारांवर आणि वागण्यावरच अवलंबून असतं. आणि अशाच वागण्यामुळे घराचं गोकुळ होत असतं. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा, जो शब्दबद्ध केलाय गीता गरुड यांनी. ऐकूया. सासू सुनेच्या भांडणानं घरातलं वातावरण गढूळ झालं होतं. शामराव वरांड्यातल्या डुलत्या आराम खुर्चीवर बसले होते. विचारमग्न अवस्थेत त्यांनी दोन्ही हातांची बोटं दुमडून त्यावर आपली हनुवटी टेकवली होती. नातवाला सुनेनं 4 चापट्या मारल्या आणि इकडे शामरावांच्या सौचं काळीज हळहळलं. मग काय, तिच्यातली सासू उसळली. तिने सूर लावलेल्या नातवाला पदराखाली घेतलं आणि सुनेला म्हणाली, अगं ते टेस्ट्यूब बेबी की काय ते करतात ते करून जन्माला घातलं ना एवढा गोड मुलगा, मग आता येता जाता ढपाटे काय घालतीयस? पूर्वीचे दिवस आठव. मूल नाही म्हणून कशी मुळूमुळू रडायचीस ते. मग काय, आजीची अशी फूस मिळाल्यावर नातवानं टोकाचा सूर लावला आणि आजीनेही डोळ्याला पदर लावला. तशी सूनही बरंच पोटातलं काहीबाई बोलली. मग त्यानंतर दोघीही उपाशीच निजल्या. दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली आणि सकाळी मात्र सुनबाई केशर घातलेला ऊन शिरा घेऊन आली. घ्या नाना शिरा, आज तुमचा वाढदिवस ना, असं म्हणत त्यांना नमस्कार केला. पाठोपाठ शामरावांची सौ देखील आली. सुनेच्या हातचा शिरा आवडतो ना तुम्हाला? आज साखरेबद्दल मुळीच बोलणार नाहीये मी. सून एवढे लाड करते सासरे बुवांचे, मी बाई कशाला मध्ये पडू? अगं पण ते तुमचं भांडण, अहो ते तसं भांड्याला भांडं लागायचंच. सकाळीच आम्ही दोघींच्या आवडीचा तुम्ही आणून ठेवलेला ढोकळा आणि सोरळीच्या वड्या खाऊन सोडला आमचा अबोला. नाना, मला तुमच्यातला चमचाभर शिरा द्या ना, असं म्हणत नातू नानांच्या पायात घुटमळला. तसा त्या द्वाडाला शिरा भरवताना नाना म्हणाले, देवा पंढरीनाथा, तुझ्या श्रीकृपेनं हे गोकुळ असंच सुखात नांदू दे. तेव्हा श्रोते हो, मी जसं सुरुवातीला म्हटलं ना, की कुटुंब म्हटलं की भांड्याला भांडं हे लागतंच, वाद भांडणं होतातच. पण ही पेल्यातली वादळं पेल्यातच शमवायची असतात. झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा नात्याची नवी सुरुवात करायची असते, मनात अढी न ठेवता. तरच आपलं कुटुंब सुखी आणि आनंदी होतं. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.